प्रिय रसिक श्रोत्यांनो, नमस्कार. प्रत्येकाच्या हृदयामध्ये माझी शाळा नावाचा एक हळवा कप्पा असतो. त्या कप्प्यात खूप सुंदर आठवणी असतात. बुलढाण्यातील भारत विद्यालयाने गेल्या 7 दशकांपासून असंख्य विद्यार्थ्यांच्या मनपटलावर अनेक आठवणी कोरल्या आहेत. त्या केवळ आठवणी नाही आहेत, ती आहे संस्कारांची शिदोरी. आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर या शिदोरीची गाठ हलकीच सोडावी लागते आणि पुढच्या पिढीला त्याचा आस्वाद द्यावा लागतो. भारत विद्यालयाच्या अशाच एका विद्यार्थिनीने आपल्या शालेय संस्कारांची सुगंधित फुलं पुढच्या पिढीच्या हातात अलगद दिली आहेत. त्या विद्यार्थिनीचं नाव आहे हर्षा हरीश कुलकर्णी, पूर्वाश्रमीची हर्षा जोशी. आपल्या एका वाचनीय ललित लेखामधून तिने शाळेविषयीच्या आपल्या आठवणी त्या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत. प्रिय श्रोत्यांनो, ऐकूयात संस्कारांची फुलं. हायजीन म्हणा किंवा स्टेटस म्हणा, याच्या पोकळ बाता मारण्यात आम्ही सगळे इतके गुंतलोय ना की आम्हाला छोटे छोटे आनंद घेताच येत नाही. आमच्या शाळेत ना बुचाचं झाड होतं. बुच हे नाव आता कळलंय. आम्ही त्याला बकुळच म्हणायचो. तर अशी अनेक बकुळीची झाडं शाळेत होती आमच्या. बहराच्या मोसमात सकाळी सकाळी शाळेत आलं की शाळेच्या अंगणभर असा सडा पडलेला दिसायचा. खाली आदल्या दिवशीची सुकलेली फुलं आणि त्यावर पडलेला ताज्या टपोऱ्या फुलांचा सडा, आणि हमखास 7-8 पोरी तरी कमरेतून वाकून फुलं वेचत असलेल्या दिसायच्या. एखादं फूल टपकन खाली पडलं की ते अगदीच ताजं फूल घेण्यासाठी दोघी तिघी एकदम धावायच्या. अगदी रोज दिसणारं दृश्य ते. त्यामुळे अप्रूप असं काहीच नव्हतं. केव्हा दप्तर ठेवून येतो आणि फुलं वेचतो असं व्हायचं. जिच्या हातात जास्त फुलं ती काही वेळापुरती का असेना वेगळ्याच थाटात असायची. सर्वात श्रीमंत वाटायची ती तेव्हा. हो, श्रीमंत होणं इतकं सोपं होतं तेव्हा. मोठा गुच्छ असलेल्या मुलीकडे जाऊन एकदा सुगंध घेऊ दे म्हणून विनंती करायची. प्रार्थनेची घंटा होईपर्यंत आपल्याला मिळतील तितकी फुलं हातात गोळा करायची. वर्गात डेस्कच्या कप्प्यात ती नीट ठेवायची. थोडाही मोकळा वेळ मिळाला की त्याची वेणी गोवायची. लांब दांड्या असल्यामुळे बिना दोऱ्याची, बिना सुईची सुंदर वेणी गोवता यायची. 3 फुलांपासून सुरू झालेली ती वेणी हवी तेवढी लांब बनवता यायची. अनेक जणी आपली वेणी केसात माळून घ्यायच्या. वर्गात सुगंध कसा घमघमत असायचा. सगळं कसं प्रसन्न. आमचा आनंद पाहून ती झाडही अजून बहरायची. ती सहजतेनं सुगंध, आनंद, प्रसन्नता आणि आठवणी असं खूप काही द्यायची आणि आम्ही तितक्याच खुल्या मनानं ते पोटभर घ्यायचो. हळूहळू आम्ही मोठे होत गेलो. शाळा तीच, झाडही तीच होती, फुलं तीच आणि बहरही तसाच होता. पण आम्ही मात्र बदललो होतो. फुलं वेचण्या इतक्या सहजतेनं आयुष्यातला आनंद वेचण्याची आमच्यातली निरागसता मात्र हरवली होती. जगाच्या दृष्टीनं शहाणे होत होतो आम्ही. पण खरं तर खूप काही खास असं गमावत होतो आम्ही. फुलांच्या सड्यानं भरलेलं शाळेचं प्रांगण आणि फुलं वेचणाऱ्या, त्याच्या वेण्या गुण केसात माळणाऱ्या भाबड्या पोरी, हे दृश्य शेवटचं केव्हा पाहिलं आठवतही नाही आता. तेव्हा जाण नव्हती की हे कदाचित शेवटचं असेल. यानंतर कधीही असं दिसणार नाही. शाळा सुटली, गावही सुटलं. क्वचित गेलं तर रस्त्यानं शाळा दिसते. खूप खूप बदल झालाय असं बाहेरून कळतं. एक पाय ओढ घेतो, चल शाळा आतून बघू म्हणून.
पण लगेच दुसरा पाय मागे खेचतो की नको, तिथे ती आपली माझी शाळा सापडली नाही कदाचित तर. मनातलं शाळेचं चित्र अलगद पुन्हा तसंच जपून येऊ पुन्हा केव्हा तरी, अशी स्वतःची समजूत घातली जाते. शाळेत रोजच भेटणारी ती बकुळीची फुलं मात्र अजूनही कुठं दिसली की ओळखीचं गोड हसतात. त्याचा सुगंध मला स्वतःकडे खेचून घेतो. खास फुलांसाठी आलेलं असं झाडाजवळ अलीकडे कुणीही नसतं. वाकून फुलं उचलणारी कुणी नाही राहिलेत बहुतेक आता. कारण रस्ता, शाळा, गार्डन कुठल्याही ठिकाणी मुलं फुलांवर पाय देऊन जातात, पण उचलून गोळा करत नाही की मन भरून त्याचा सुगंध घेत नाही. बरं दिसत नाही असं फुलं उचलणं, किंवा खालचं उचलू नये, तुला कितीदा सांगितलंय, असला काहीतरी धाक असेल बिचाऱ्यांना. भरगच्च सडा वेचणाऱ्यांची वाट बघत असतो, पण त्याच्या नशिबी सगळे तुडवणारेच असतात. झाडं आजही तशीच आहेत, खुल्या मनानं खूप काही देणारी, पण घेणारे मात्र हरवले, भलत्याच गोष्टीत बिझी झालेत बिचारे. ही स्वच्छ पांढरी टप्पोरी फुलं कधीही दिसली तरी साद घालतात, तेव्हा माझ्यातली ती छोटी निरागस मुलगी पटकन पुढे होऊन 4-5 फुलं उचलते. एक दीर्घ श्वास घेऊन सुगंधानं मन भरून घेते. माझ्या मुलींनीही फुलं बघून हरखून जावं, पळत जाऊन ती वेचावी, त्याच्या वेण्या गोवत बसावं. जितक्या सहजतेनं फुलं वेचतात त्या सहजतेनं आयुष्यातला आनंद वेचावा. ज्या सहजतेनं फुलांचं सुकणं स्वीकारतो त्या सहजतेनं आयुष्यातले चढ उतार स्वीकारावेत, असं मला मनापासून वाटतं. म्हणून अगदी कुठेही हा फुलांचा सडा दिसला की मी त्यांना घेऊन क्षणभर का होईना थांबते. सो कॉल्ड हायजीन बरं दिसत नाही वगैरे समजुतींना 10 मिनिटं धाब्यावर बसवते. मग 10-15 फुलं वेचून श्वासभर सुगंध घेत आणि त्यांची इटुकली ओंजळ त्या फुलांनी भरून टाकते. आनंद घेण्याचा, जपण्याचा हा वारसा पुढच्या पिढीला आपणच द्यायला हवा ना. हर्षा हरीश कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगर.